नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता महिला कुठली पण असू द्या, पण प्रत्येक महिलेला एक कॉमन स्वप्न तिचं असतं आणि प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा, गोरा असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डबे नसावे, पिंपलचे डाग नसावे किंवा वांगाचे डाग देखील नसावे, असं प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणून त्यासाठी आपण भरपूर वेगवेगळे उपाय करतो, डॉक्टरकडे जातो, खूप खर्चही करतो, महागड्या क्रीम देखील वापरतो, परंतु काहीच फरक पडत नाही. तर आज आपण घरच्या घरीच या वांगावरती एक घरगुती उपाय करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करण्याची गरज नाही. आणि तुम्हालाही जर तुमचा चेहरा अशा प्रकारे जर टवटवीत, सुंदर, गोरा आणि जर वांगाचे डाग फ्री जर हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. खूप तुमचा फायदा होणार आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला घरगुती सामान वापरूनच खूप सुंदर असा पॅक जो आहे तो तयार करायचा आहे. त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहे त्या घरातल्याच आहे. व्यवस्थित जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर बघितल्या तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तो म्हणजे गूळ. आणि गूळ हा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते. तर बघा, आपल्याला या ठिकाणी गुळाचे 2 फायदे होणार आहे. आता हे फायदे काय होणार आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्या अगोदर बघा, तुमच्याकडे छोटा मोठा कुठलाही तुम्ही गूळ घेऊ शकता. जो कुठला गूळ घरामध्ये असेल तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि बघा, जे काही चेहऱ्यावरचे जे काही डार्क सर्कल असतील किंवा मग चेहऱ्यावरती जर वांगाचे डाग असतील ते दूर करण्याचं काम जे आहे हा गूळ खूप छान प्रकारे करतो. आणि बघा, या ठिकाणी मी जो गूळ आहे तो किसणीच्या मदतीने किसून घेतलेला आहे. अगदी थोडासाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे, खूप जास्त गूळ घेण्याची देखील गरज नाही आहे. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ॲलोवेरा जेल. तुमच्याकडे जर फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही फ्रेश ॲलोवेरा देखील टाकू शकतात. आणि जर ॲलोवेरा नसेल तुमच्याकडे तर लिंबाचा रस देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण बघा, बऱ्याच ज्या लेडीज आहेत त्यांना लिंबामुळे पिंपल्स येतात, स्किनवरती असं रॅशेस म्हणजे रेडनेस वगैरे येतो. कारण बऱ्याच जणांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे जर तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलचाच वापर करा. आणि जर तुमच्या स्किनला जर म्हणजे लिंबू जर सहन होत असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. तर बघा, व्यवस्थितरित्या आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये लिंबू किंवा मग ॲलोवेरा जेल जे काही टाकू त्यावेळेस व्यवस्थित त्यातलं जो गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स होऊन जातो, पाणी गुळाचं होऊन जातं. आणि बघा, यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे, ते म्हणजे आपल्या सर्वांकडे गव्हाचं पीठ हे असतंच. आता बघा, मी या ठिकाणी 1 चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्हाला 2 माणसांसाठी जर हा पॅक बनवायचा असेल तर तुम्ही ही क्वांटिटीसुद्धा वाढवू शकता. आणि जर तुम्हाला एकट्यासाठीच जर हा बनवायचा असेल तर तुम्ही थोडाच पॅक बनवू शकतात. कारण काय होतं की आपण फ्रेश बनवायचं आहे, फ्रेश लावायचं आहे, असं नाही की आज बनवलं उद्या लावलं, असं अजिबात करू नका. फ्रेश बनवा आणि फ्रेश लावा. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे हळद मी या ठिकाणी अंदाजच टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार कमी जास्त हळद घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण हळद ही नेहमीच आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान असते. स्किन ग्लो होण्यासाठी हळदीचा खूप फायदा होतो. आता बघा, गुळाचा फायदा काय होतो की आपल्या चेहऱ्यावरील जे काही डागडबे असतात ते निघण्याचं काम ते गूळ करतोच. पण त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती बारीक बारीक केस असतात बघा, ते सुद्धा काढण्याचं काम हे गूळ करत असतो. त्यामुळे काय होतं की केसांची ग्रोथ कमी होते, केसांमध्ये कमकुवतपणा येतो. आणि ऑटोमॅटिकली जे केस आहे, आपण रेग्युलरली या पॅकचा जर वापर केला तर आपल्या स्किनवरचे जे केस आहे म्हणजे चेहऱ्यावरचे ते सुद्धा कमी होतात. म्हणजे बघा, 2 फायदे आपल्या या ठिकाणी होणार आहे. सोबतच चेहरा गोरासुद्धा होतो. तर बघा, मी या ठिकाणी व्यवस्थित हा जो पॅक बनलेला आहे त्यामध्ये पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. हळूहळू जसं पाहिजे तसं पाणी या ठिकाणी ॲड करायचं आहे. आता बघा, माझ्याकडनं थोडंसं पाणी जे आहे जास्त झालं होतं, तर मी नंतर यामध्ये पीठसुद्धा मिक्स केलेलं आहे. म्हणजे बघा, आधीच आपण पाणी जे आहे हळूहळू जर टाकलं तर खूप जास्त पाणी यामध्ये होत नाही. म्हणजे पातळ जी पेस्ट आहे आपल्याला बनवायची नाही आहे. अगदी म्हणजे
म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारची जी पेस्ट आहे आपल्याला बनवायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा मी या ठिकाणी व्यवस्थित आता हे जे आहे मिक्स केलेलं आहे. त्यानंतर बघा शेवटची लास्टवाली आपल्याला एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे अगदी चिमूटभर मी या ठिकाणी खाण्याचा जो सोडा असतो तो टाकलेला आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात आणि असेल तुमच्याकडे खाण्याचा सोडा तर टाका, कारण का होतं की आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स वगैरे असतात ते म्हणजे चेहऱ्याचं जे सर्क्युलेशन असतं, ब्लड सर्क्युलेशन किंवा मग ज्या काही डल स्किन झालेली असते ती रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते हा सोडा जो करत असतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकत्रित मिक्स केल्यानंतर एक प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि ज्यामुळे आपला चेहरा लवकर सुंदर होतो. आता बघा ह्याच जर गोष्टी आपण सेपरेटली लावल्या तर याचा काहीच रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण ज्यावेळेस ह्या वस्तू आपण एकत्र अशा प्रकारे पेस्ट तयार करून ज्यावेळेस लावतो त्यावेळेस नक्कीच याचा आपल्या चेहऱ्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होताना तुम्हाला बघायला दिसेल. आणि ज्यांनी कुणी याआधी हा पॅक लावलेला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण खूप छान रिझल्ट याचा असतो. तुमची एकाची कमेंट बघून इतरांचा देखील खूप मोठा फायदा होऊ शकेल. तर बघा आता याला लावायचं कसं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघा व्यवस्थित चेहरा जो आहे स्वच्छ पाण्याने आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप आपल्याला ठेवायचा नाही आहे. व्यवस्थित हाताच्या मदतीने किंवा मग तुमच्याकडे ब्रश असेल, चमचा असेल तर त्याच्या मदतीने व्यवस्थित आपल्याला हे चेहऱ्यावरती लावायचं आहे. शक्यतो तुम्हाला आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा पॅक लावायचा म्हणजे लावायचाच आहे, तरच तुमचा चेहरा जो आहे खूप छान ग्लो करेल. सोबतच चेहऱ्यावरचे जे काही डाग धब्बे असतात, पिंपलचे डाग असेल किंवा वांगाचे डाग असेल ते सुद्धा निघण्यास खूप मदत होते. तर बघा व्यवस्थित हाताच्या मदतीने आपल्याला हा जो पॅक आहे तो चेहऱ्यावरती लावायचा आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट याने होत नाही, कारण अगदी नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये यूज केलेल्या आहे. तुमची स्किन टाईप कुठलीही असू द्या, कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही हा पॅक लावू शकता. आणि यामध्ये जे गव्हाचं पीठ आणि गूळ आपण टाकलेला आहे तो चेहऱ्यासाठी खूप छान मानला जातो. आता जे काही जुने लोक असतात ते साबणाचा वापर बिलकुल करत नव्हते. ते लहानपणी म्हणजे जुन्या काळामध्ये एकतर गव्हाचं पीठ वापरत होते स्किनसाठी किंवा डाळीच्या पिठाचा ते वापर करायचे. पण डाळीचं पीठसुद्धा खूप कमी प्रमाणात त्यावेळेस असायचं, त्यामुळे जास्त करून गव्हाच्या पिठाचाच वापर आपल्या चेहऱ्यावरती करायचे. त्यामुळे आपला चेहरा खूप छान ग्लोसुद्धा होतो. सोबतच स्किनचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सुद्धा दूर होतात. तर बघा 10 मिनिटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. स्वच्छ कुठल्याही प्रकारचा मेकअप मी चेहऱ्यावरती केला नाही आहे तरी खूप छान ग्लो आलेला आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.